सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एसएचएस नंदुरबारच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण विजय संगीत गीत नंबर 50 गाणार आहोत. येशू हे नाम गोड किती. हॅलो हॅलो. येशू हे नाम गोड किती, आनंदे गाऊ रात्रंदिनी, वर्णुनी प्रेमे करू स्तुती, सन्मान थोर त्या देऊनी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. कष्टी तो झाला माझ्यासाठी, खांबीही मेला माझ्यासाठी. सोडवूनी दिली मुक्ती, क्षमा मिळाली झाली तृप्ती. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. मानितो त्याचा पूर्णाधिकार, जीवनी माझ्या सौख्य पार. मुखतयाचे मी पाहणार, प्रीतीने त्याच्या मी भरणार. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. प्रियजन हो, जसं आपणाला काल सूचना देण्यात आली होती त्याप्रमाणे बुधवारी आपण प्रगटीकरणाचं अध्ययन घेत असतो. परंतु काही कारणवश बुधवारी आपण ते लाईव्ह जाऊ शकलो नाही. अभ्यास झाला होता परंतु लाईव्ह करू शकलो नाही. परंतु आज गुरुवारच्या या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण प्रगटीकरण व सोबतच जो आज मोहरांचा दाखल्यांचा जो 40 दिवसांच्या टप्प्यामधला आजचा महत्त्वपूर्ण विषय आहे, थोडक्यामध्ये त्याबद्दल सांगून प्रगटीकरणाच्या या समारोपाकडे आपण आज बघणार आहोत. यासाठी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्याला मदत करत आहे. मी सर्वप्रथम प्रार्थना करतो, या अध्ययनाला प्रभूच्या हाती देतो. हे सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आजच्या सायंकाळसाठी. प्रार्थना करतो दे बापा, आजचं होणारं मनन चिंतन आशीर्वादित कर व याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच प्रगटीकरणाच्या अभ्यासाच्या समारोपाकडे आम्ही जात असताना पाळक साहेबांना जे सुबुद्धी शहाणपद ज्ञान आपल्या स्वर्गीय भांडारातून तू दिलंस दे बापा, त्यातून ते आम्हाला शिकवित असताना तू त्यांचं सहाय्य करता, मार्गदर्शक असा हो व त्यांच्या करवी आमच्या मनाची पकड घे. या सर्व तांत्रिक गोष्टी आहेत आपल्या हाती घेऊन आजचं अध्ययन मनन चिंतन आशीर्वादाचं होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.
मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपलं स्वागत करतो व पुढील वेळ मनचिंतनासाठी आपल्या हाती देतो. सगळ्यांना सलाम. देवाचे आम्ही सर्वजण मिळून उपकार मानतो. मागच्या एप्रिल 2024 ते या मार्च 2025 पर्यंत मंडळीच्या म्हणजे सुवार्थ अलायन्स चर्च अंतर्गत येणाऱ्या कारभारामध्ये काही आम्हा वडिलांना, सेवकांना, आम्ही जे निवृत्त आहोत आम्हा पाळक लोकांना आणि विशेषतः या मंडळीचे प्रमुख डॉक्टर राजेश वळवी, माननीय सचिव प्रेमानंद लवणे, त्याचप्रमाणे माननीय खजिनदार मार्ताक्का सुतार आणि विशेषतः सोबतीने पाळकीय सेवा गाजवणारे रेव्हरंड अनुप वळवी यांचे पण आम्ही मनापासून आभार मानतो. आणि या सर्व वर्षामध्ये प्रभूने आपलं सहाय्य केलं, आपल्याला शहाणपण, बुद्धिमत्ता दिली, आपलं रक्षण केलं, त्याबद्दल देवाची आपण स्तुती करूया. आणि सोबतच बरंच काही आपण शिकवलं, ऐकलं, बोललो आणि पुष्कळ काही त्याचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या परिवारात, आपल्या सेवा कार्यात झाला. याबद्दल देवाची आपण स्तुती करूया. आज जो दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने लूक 19 मध्ये सांगितला होता तो, आणि सोबतच आज प्रगटीकरणाचा जो सारांश आहे शेवटला, त्याकडे आपण लक्ष देऊ आणि बघूया की आपल्याला स्पर्धा करावी लागेल एका तासामध्ये हे सर्व 15 अध्याय संपले पाहिजे. पण प्रयत्न करूया, स्लाइड्स बघत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गोषवारा मी जास्त वाचणार नाही कारण तुम्हाला मी आउटलाईन दिलेली आहे, पर हरकत नाही. पण चित्र बघाल आणि काही वचने मी सोबत वाचतच जाईल. तर एक साधारणपणे कथाकथन सारखा प्रकार हा घडेल, गीत न होता, की काही फक्त वाचन होईल, स्पष्टीकरण कमी होईल. आणि आपल्या विचाराचा विषय इथे असा आहे, होते 10, नोंद फक्त 3च जणांची आली. मग आपल्याला असा प्रश्न उपस्थित होणं नैसर्गिक आहे, 7 गेले कुठे? मग त्यांनी काय केलं? त्यांची नोंद कशी काय नाही? माझ्या मनात तात्कालिक उत्तर हे येतं की ते मेले असतील काहीतरी कारणामुळे. ही एक शक्यता सर्वात मोठी आहे, कारण ते मेले त्याबरोबर त्याचा जो हिशोब होता तोही संपला, अशी एक शक्यता आहे. किंवा त्यांनी काय केलं याची कुठे आपल्याला लेखी काही असं सबूत किंवा पुरावा मिळत नाही. पण आपण 3 कडे लक्ष देऊया, कारण लेखकाला असं वाटलं, देवाला असं वाटलं, 3घांचंच उदाहरण देऊया, बाकीचा नंतर विचार करत. हा दाखला आपल्याला काय शिकवतो की वचन 26 मध्ये याचा सारांश आला. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. ज्या कोणाकडे आहे ना त्याला दिले जाईल. प्रभू येशू आपल्याला शिकवत आहे, आपल्याला हिशोब देताना त्याचे काही प्रतिफळ पण आहे, काही फायदा आहे, काही नुकसान आहे. त्याला मिळेल, ज्याच्याकडे नाही त्याला काही मिळणार नाही. याचा अर्थ जर दाखल्याला लागू केला तर आपल्याला हिशोब द्यायचा आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपला दंड होणार, न्याय होणार. पण न्याय होणार तर काय होणार? योग्य केल्याचं प्रतिफळ, प्रशस्ती, सन्मान, किंवा न केल्याबद्दल आपला अपमान, आपल्याला शासन कोणत्या प्रकारचं होईल माहीत नाही. म्हणून ह्याचा सारांश असा की देवाने तुम्हाला, मला काहीतरी दिलं आहे, आणि जे दिलं आहे, जे तुमचं आहे, जे तुमचं आहे स्वतःचं, कोणाकडून तुम्ही आणलं नाही, कोणाकडून तुम्ही घेतलं नाही, कोणाकडे तुम्ही जाऊन म्हणजे खोटं बोलून आणलं नाही किंवा
ढोंग करून आणलं नाही. तुम्हाला देवाने जे दिलं ते. काय दिलं देवाने तुम्हाला आणि मला, त्या मोबदल्यामध्ये असा विचार करायचा की एकाने 10 मिळवले. जे तुम्हाला मला दिलं त्याच्यावर आपण कमीत कमी 10 मिळवले पाहिजे. दुसऱ्याला 5 मिळवले पाहिजे. पण तुम्ही सर्व इतर गोष्टी करून देवाने जे दिलं त्याला गुंडाळून ठेवत असाल तर तुमची खैर नाही, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही चांगलं बोलता, हे देवाचं दान नाही, ती वाक्चातुर्य कला आहे. गाणं म्हणता कला आहे, चित्र रंगविता कला आहे, इमारती बांधता कला आहे. पण देवाने तुम्हाला काय दिलं म्हणजे त्याच्या राज्यासाठी. काय म्हणाला तो की मी येईपर्यंत व्यापार करा, वचन 13. म्हणजे या उमरावाला अपेक्षा होती की मी तर नाही, नगरात द्वेष करणारे लोक राहतात, मी त्यांना सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल की माझे नौकर, माझे दास सुद्धा काहीतरी करू शकतात, अशी त्यांच्या क्षमता आहे. तुम्ही काय समजता त्यांना, आणि बघा मी भरोशाने, विश्वासाने त्यांना देऊन जात आहे. आपल्याला देवाने जे दिलं ते विश्वासाने दिलं आहे. ते तुमच्यावर, माझ्यावर अवलंबून आहे की त्याचं आपण काय करायचं. शब्दप्रयोग आहे व्यापार करा. व्यापार करणं सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट नाही. त्याने असं न सांगितलं त्याच्याबद्दल गाणे म्हणा, त्याच्याबद्दल प्रचार करा. त्याने सांगितलं व्यापार करा. आणि व्यापार करायचा उद्देश काय होता? त्या मोहरावर, एका मोहरीवर एकाने 10 मिळवण्याचा प्रयत्न केला. देवाच्या राज्यासाठी जास्तीत जास्त आपण मिळवावं, पण जे दिलं आहे त्याच्यातून मिळवावं. इतर गोष्टीची देवाला गरज नाही, कारण देव सर्व करू शकतो. देव त्याचा हिशोब नाही विचारणार. तुम्हाला ने मला दे दिलं त्याचा हिशोब विचारेल, तुम्हाला काय दिलं देवाने. आणि हा हिशोब प्रगटीकरणामध्ये आपण बघतो की ज्या जगाला, ज्या मानव जातीला, ज्या अदृश्य सैतानी शक्तीला त्यांचं पतन होण्यापासून ते शेवटल्या काळाच्या शेवटापर्यंत देवाने कितीतरी गोष्टी दिल्या, त्याचा उपयोग ज्यांनी केला त्यांचं काय, ज्यांनी दुरुपयोग केला किंवा सदुपयोग केलाच नाही त्यांचं काय होणार. आणि विशेष जर तुम्ही 22व्या अध्यायाकडे आला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गोष्टीकडे आपलं बहुतेक वेळेला लक्ष जात नाही. प्रगटीकरण 22:16 मध्ये असं म्हटलेलं आहे की जिथे आपण लक्ष देण्याची फार गरज आहे. देवाची इच्छा किंवा देवाने दिलेला भविष्यवाद समजण्यासाठी देवाचे काही संकल्प आहेत, काही संकेत आहेत. आणि बघा 22:16 मध्ये काय म्हटले, या गोष्टींविषयी तुम्हास साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविला आहे. पहिल्या अध्यायामध्ये काय वाचतो आपण? एक दूत आला, बरोबर, आणि तो मग म्हणतो की तुला हे योहाना मला द्यायचं आहे. आणि शेवटी परत एकदा म्हणतो, पण कोणाला? शब्दप्रयोग आहे मंडळ्या, देवाच्या मंडळीकरिता हे सर्व लिहिलं. आणि किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की किती कमी लोक यावर बोलतात, यावर समजून सांगतात की हे मंडळी, देवाची निवडलेली मंडळी, हे पुस्तक, याचं अध्ययन, ह्याचं चिंतन, ह्याचं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी आहे. हे प्रचाराचं फक्त साधन नाही आहे, मंडळीला समजून सांगण्यासाठी आहे. हे देवाने दिलं आहे. आश्चर्यकारक आहे की शेवट होताना मंडळीचा परत उल्लेख येतो.
म्हणजे या अगोदर दृष्टांत जे आहेत ते कंसामध्ये जे आहेत की येथपर्यंत असं होणार होतं, आता पूर्तता होणार आहे, तेव्हा इशारा देण्यासाठी परत सांगण्यात येतं, हे मंडळी हे जे सर्व लिहिलं 4था अध्याय ते 20वा अध्यायापर्यंत हे कोणासाठी लिहिलं? तुमच्यासाठी लिहिलं. किती काळजीपूर्वक मग ह्या लेखांकडे लक्ष गेलं पाहिजे. अर्थात हे एवढं सोपं नाही आहे जेवढं मी बोलतोय, परंतु आज आपण प्रयत्न करणार आहोत याला समजून घेण्यासाठी. आणि ह्याच दृष्टिकोनातून हा दाखला पण बघा की देवाने तुम्हाला मला काय दिलं होतं, देवाने जगाला काय दिलं होतं, त्यांनी त्याचा उपयोग केला तर कसा केला, दुरुपयोग केला तर कशाला दुरुपयोग केला, दोघांचे परिणाम काय निपजले, सदुपयोग केल्याचा परिणाम आणि दुरुपयोग केल्याचा परिणाम, किंवा काहीच न केल्याचा परिणाम, असं पण आहे. स्क्रीनकडे बघत असताना थोडा वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करू की मागच्या वेळेस मी आपणास सांगितलं होतं की 8वा अध्याय वचन 1 मध्ये त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तास पर्यंत निवांत झाले. हे 7 शिक्के आहेत जे तुतारीच्या स्वरूपामध्ये त्यानं म्हणजे शिक्के झाल्यावर तुतार्यांचा संबंध येतो. वचन 2 आपण ते शिक्के बघितले होते. देवासमोर उभं राहिलेले 7 देवदूत मी पाहिले, त्यांना 7 करणे देण्यात आले. 7 देवदूत होते, त्यांना 7 करणे देण्यात आले. पहिला कर्ण आहे की त्याच्यामध्ये गवत आणि झाडी ही 1/3 जळून जातात, असं वचन 7 मध्ये आपण वाचतो की पहिल्या देवदूताने कर्ण वाजवला तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला. 1/3 झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. पहिली तुतारी. दुसरी तुतारी आहे 1/3 समुद्र रक्तमय झाला, 1/3 जहाजे आणि त्या समुद्रातील जीव नष्ट झाले. वचन 8 आणि 9 मध्ये आपण ते वाचतो की त्याने दुसऱ्या देवदूताने कर्ण वाजवला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या 1/3 पाण्याचे रक्त झाले. समुद्रातील प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले आणि 1/3 तारवांचा नाश झाला. 8वा अध्याय वचन 8 आणि 9. तिसरी तुतारी फुंकली जाते तेव्हा 1/3 पाणी हे कडवट होऊन जातं. वचन 11 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि कडूदवना हा शब्द आलेला आहे. हा हवा तर तुम्ही लिहून घ्या. त्याला इंग्रजीमध्ये वर्मवूड असं म्हटलेलं आहे. हा एक फार मोठा विषय आहे. हा खगोलशास्त्राचा विषय आहे. इथे जो मराठीत आलेला शब्द आहे हा खगोलशास्त्राचा आहे. आणि जे मोठ्या उल्कापतनांमुळे पृथ्वीवर उत्पात झाले त्याच्या संदर्भात हा एक शब्दप्रयोग आहे. वर्मवूड हा एक अभ्यास आहे वैज्ञानिक. आता आपल्याला वेळ नाही, पण आपण कधीतरी त्यावर बघू निश्चितपणे. पण तुम्ही लिहून घ्या, कडू दवना असं त्याचं नाव आहे. आणि कडू दवना हे एका उल्केचं नाव आहे आजच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या. चौथी तुतारी जेव्हा असते आपल्याला 12व्या वचनामध्ये वाचायला मिळतं की तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3, ताऱ्यांचा 1/3 ह्यावर प्रहार झाला. त्यांचा 1/3 अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही 1/3 प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. 1/3 सूर्य, चंद्र, तारे यांचा प्रकाश गेला. 9व्या अध्यायामध्ये आल्यावर आपल्याला वाचायला मिळतं की 5वी तुतारी जेव्हा वाजली तेव्हा अथांग डोह उघडला. वचन 2. मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला. त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ अंधकारमय झाले. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांना पृथ्वीवरील विंचांसारखी शक्ती देण्यात आली होती. टोळ नाव दिलेलं आहे.
मी मागे एकदा बोललो तुम्हाला, पण याला शास्त्रज्ञ अग्निबाण किंवा क्षेपणास्त्र किंवा ज्याला आपण म्हणतो रणगाडे, तोफा यांचा संबंध आहे असं काही विद्वान मानतात, पण आपण त्यावर नंतर सविस्तर बोलू शकतो. सहावी तुतारी जी झाली ती 9व्या अध्यायाच्या 13 वचनापासून पुढे आहे की त्यामध्ये असं झालं की जेव्हा त्याने कर्णा वाजवला तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगातून झालेली एक वाणी मी ऐकली आणि फरात नदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर अशी ती देवदूताला म्हणाले. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यासाठी तयार केलेले 4 देवदूत मोकळे झाले आणि घोडदळांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. हे 20 कोटी सैन्य त्यांच्यावर प्रहार झाला, ते ध्वस्त झाले, मारले गेले. आणि मग पुढे आपण वाचतो 11व्या अध्यायामध्ये सरळ मग मध्यांतरामध्ये मी मागे तुम्हाला सांगितलं की मध्ये काही गोष्टी ह्या कंसामध्ये आहेत. 7वी तुतारी 11व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 15व्या वचनामध्ये आपल्याला लेखक असं म्हणतो की 7व्या देवदूताने कर्ण वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुग राज्य करील. आणि मग ह्याला शेवट होताना आपल्याला दिसतं की देवाला आता सत्ता हाती घ्यावी लागली आहे आणि मग त्याने जी संधी दिली होती ती पण आता काढून घेण्यात आली. आता देव जे करेल ते होईल. आता मनुष्य किंवा देवाची कृपा त्यांना परत गळ घालणार नाही असं त्याचा अर्थ आहे. थोडंसं लक्ष द्या, फक्त बघा व्यवस्थित. पहिल्यांदा मी हा प्रयत्न केला आहे, स्क्रीनवर बघा तुम्हाला मी काय दाखवत आहे. पहिली जी आपण गोष्ट पाहिली ती की 7 तुताऱ्या होत्या. हे मला चांगल्या प्रकारे सापडलं आणि मी कॉपी केलं. लेखकाला मी धन्यवाद देतो की असं काही आहे तर फार बरं वाटतं. 7 तुताऱ्या होत्या, त्यापैकी पहिली आपण पाहिली की या प्रकारे ही काम करते आणि त्याप्रमाणे हे जेव्हा जातं तेव्हा पहिला देवदूत येतो आणि तो वर्षाव करतो, सृष्टीवर हल्ला तो करतो. नंतर आपल्याला दिसतं की अग्नी स्वर्गातून खाली उतरला आणि त्याने प्रहार केला है ना. नंतर आपल्याला दिसतं की समुद्रावर प्रहार झाला, जहाजे, प्राणी, पाणी ह्यांवर त्याचा परिणाम घडला. नंतर 3रा देवदूत येतो आणि तो वरून खाली येतो आणि प्रहार करतो आणि मग तो प्रहार करताना तो जो प्रहार आहे तो परत एकदा पाण्यावर करतो आणि तेथून मग परत एकदा भयंकर मृत्यूचं कांड माणसामध्ये आणि सृष्टीमध्ये निर्माण होतं. 4था जो दूत आहे तो करतो तेव्हा 1/3 सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यावरील काही भाग हा नष्ट केला जातो. आणि या प्रकारे जेव्हा ते होतं तेव्हा अचानक मग एक देवदूत पुन्हा घोषणा करताना दिसतो की तुमची पृथ्वीवर राहणाऱ्यांची किती दुर्दशा होणार. ह्या नंतर मग 5वा दूत येतो. तो आपली तुतारी वाजवल्यावर स्वर्गातून खाली पृथ्वीवर एक तारा किंवा एक प्रकाशमय वस्तू खाली पडते आणि त्या प्रकाशमय वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे तो अथांग डोह जो आहे त्याची किल्ली असते. ती किल्ली घेऊन तो खाली अथांग डोहामध्ये जातो कारण तेथे त्याला कार्य करायचं आहे आणि तो हे कार्य करण्यासाठी नेमलेला असताना पुन्हा एकदा देव त्याला आज्ञा करतो. ही आज्ञा झाल्यावर आपल्याला दिसतं की त्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा काहीतरी घडतंय आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की मग ज्याच्यासाठी हे नेमण्यात आलेलं आहे म्हणजे अथांग डोह आणि अग्नी यामध्ये
कोणाला तरी टाकायचं आहे त्याची पूर्वतयारी होत असते. परंतु त्या अगोदर जेव्हा ते उघडलं जातं तर त्याच्यामधून काही टोळ येतात. डोक्यावर त्यांचा मुकुट आहे, महिलासारखी केस आहे, मोठे दात आहेत वगैरे वगैरे, आणि ते विंचवासारखे वाटतात. हे मरीचे चिन्ह आहेत, परंतु त्या प्रकारे लेखक दाखवतो. आणि त्यांना अधिकार काय दिला होता त्या विंचवांना, की ज्यांच्या कपाळावर कोकऱ्याची खून आहे त्यांना मारायचं नाही, ज्यांच्यावर नाही त्यांना मारायचं. तर हे निवडून निवडून ज्याच्या कपाळावरती खून नाही त्यांना ते मारतात. आता अजून 666 नाही येते, तो थोडा उशिरा येणार आहे. आणि हे त्यांना मारतात. आणि मुख्य शब्द तेथे असा आहे की ज्यांच्या कपाळावर तो शिक्का दिसला नाही देवाने मारलेला, ते सर्व त्यांनी मारले. आणि मग असं झालं की पुन्हा एकदा मग त्यांना अधिकार देण्यात आला की त्यांनी काही गोष्टी 5 महिने मारू नये, पण अत्यंत त्यांचा यातनामय त्यांचं जीवन करून टाकावं. ते मृत्यू मागतील परंतु मरण येणार नाही, असं ते होतं. पुढे आपण पाहतो की मग एक राजा आपल्याला दिसतो 9व्या अध्यायामध्ये. मी ते तुम्हाला दिलेलं आहे, फक्त उजळणीसाठी मी सांगत आहे की हे चित्र आपल्याला सांगतात की आपल्याला फार चमत्कारिक रीतीने सत्य समजू शकते की त्यांच्या म्हणजे शेपटांमध्ये नांग्या आहेत, 5 महिने उपद्रव करण्याची शक्ती आहे. आणि अथांग दोहाचा दूत त्यांचा राजा आहे. अबद्दोन आणि अपुल्योन असं त्याचं नाव आहे. हा राजा आहे त्यांचा. आणि मग तो त्या सत्ता घेतो आणि नंतर अनर्थ झाला तो पहिला, दुसऱ्याची जग वाट पाहतं. आणि मग 6वा देवदूत येतो आणि तो मग आपलं काम करतो. आणि त्यामध्ये मग आपल्याला दिसतं की सुवर्णवेदीच्या शिंगांमधून झालेली वाणी आपण ऐकतो. आणि मग फरात नदीवर बांधलेले 4 जे आहेत दूत, त्यांना तो मोकळे करतो. मग हे दूत आपलं काम करायला सज्ज होतात. आणि मग त्यामध्ये असं दिसतं त्याला की हे झाल्या एक दृष्टांत परत होतो वचन 17मध्ये. आणि त्याप्रमाणे त्यांना असं दिसतं की एक घोडदळ आहे, त्याच्यावर स्वार आहेत आणि त्यांना अग्नी, नीळ व गंधक्या रंगांची वस्त्राने होती. त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती व त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक निघत होती. हे नव्या या जगाच्या युद्धाचे चित्र आहे असं दिसतं. आणि मग त्यांचा जो प्रमुख आहे त्याचं हे चित्रण आपल्याला दिसतं की तो त्यांचा प्रमुख या प्रकारे या सर्व सैन्यांना घेऊन तो निघेल आणि भयंकर मोठ्या प्रकारे नरहत्या होईल, वचन 21 प्रमाणे. पुढे आपण जाऊन पाहतो तर 1/3 माणसे मेली या सर्व घटनेमध्ये. पुन्हा मी तुम्हाला म्हटलं की 1/3 बऱ्याच वेळाला आलेला आहे. आणि शास्त्रज्ञांनी त्याची मोजमाप केल्यावर सांगितलं की निम्मी लोकसंख्या तर अशीच नष्ट होणार आहे, अजून तर शेवट बाकीच आहे. कल्पना करा, आज 800 कोटीच्या जवळपास लोक आहेत. जे लोक असं म्हणतात की असं होणार आहे, असं होणार आहे, असं होणार आहे, त्याच्या मागे 300 कोटी लोक तर ख्रिस्ती आहेत. सर्वच वाचणार आहेत का? बरं, सर्वच पाळक सुवार्थिक जाणार आहेत का? हाही प्रश्न आहे. काही लोकांना मागे कोणत्या तरी कारणामुळे राहावं लागेल तरी चांगलं आहे, कारण प्रेतक्रिया कोण करेल? यानं गाडणार कोण? हे तर जिथे पडतील तिथे सडतील. कारण त्यांना इतकी मोठ्या प्रमाणात संख्या असल्यावर कब्रस्थानं तर पाहिजे, जागा तर पाहिजे, जाळावं लागेल, फेकून द्यावं लागेल. काय होईल आपल्याला काही सांगता येत नाही. जरी ही चित्रभाषा आहे तरी त्याचे परिणाम आपण समजू शकतो. आणि म्हणून हे जरी आपण सांगतो की साधारणपणे 200-300 कोटी लोक असतील असं जेव्हा आपण बोलतो तर त्याचे परिणाम आपल्याला समजले पाहिजे की आपल्या मंडळीची तयारी आहे का या अशा गोष्टींची. अर्थात माझ्या विश्वासाप्रमाणे मला माहित आहे आपण येथे नसणार, मंडळी येथे नसेल, परंतु काही अल्पविश्वासी,
कमजोर मनाचे, कमजोर चारित्र्याचे हे मागे राहतीलच, परंतु त्यांना ह्या संकटातून मग पार व्हावं लागेल आणि आपला विश्वास दाखवावा लागेल. म्हणून कृपेच्या काळामध्येच आपण जर नीट राहतो, देवासंगती चालतो तर फार चांगला आहे. परंतु जर तुम्हाला अशी संधी मिळाली संकटाच्या काळाची, तर तुमचे हाल काय होणार आहेत, माझे हाल काय होतील, याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून अशा भयंकर संकटाच्या काळामध्ये या प्रकारच्या नांगीमध्ये असणारी जी शक्ती आहे याला फार महत्व आहे. की असं म्हटलेलं आहे की त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात आणि शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखे असून त्यांना डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात. म्हणजे शेपटी सापासारखी, तिला डोकं, म्हणजे वर्णन केलेलं आहे ते तसं है ना. परंतु असं म्हटलेलं आहे, मी मागे एकदा यावर बोललो, या पिढ्यांमुळे जे जीवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूतांची व ज्यांना पाहता ऐकता चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्म व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही. आपल्या अभ्यासामध्ये मी एकदा हे सांगितलं होतं की मनुष्यावर पीडा आली, भयानक पीडा आली, भयानक आजार आला, भयानक धक्का बसला, भयानक नुकसान झालं, तो सुधरेल का, तो पश्चाताप करील का? शास्त्र सांगत आहे तो काळ जर आहे कृपेचा तर जमणं शक्य आहे, नाहीतर पीडांमुळे कोणी पश्चाताप केला नाही. आपला हा गैरसमज आहे. कधी कधी आपल्याला वाटतं असं होऊ नये कोणाचं, ही गोष्ट खरी, पण इतकं भयंकर जीवन समोर की जे जगता येणं कठीण आहे, मरण येत नाहीये, लोक पश्चाताप करीत नव्हते. असाच समय आहे असं शास्त्र सांगतं. आणि मग ह्या अबोधोनने मग पुढे आपल्याला माहिती आहे काय केलं ते. 10व्या अध्यायामध्ये आल्यावर आपल्याला दिसतं की एक देवदूत आहे, परत स्वर्गातून उतरतो, मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. आणि मग तो जो आहे त्याने सिंहगर्जना केली व मोठ्याने ओरडला. 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. आता तुम्हाला अनेक प्रकारे 7 शब्द प्रकटीकरणाच्या पुस्तकात आढळेल. आता ह्या 7 मेघगर्जना आहेत. तो म्हणाला की या शब्दांना गुप्त ठेव. 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, लिहू नको. मग ज्या देवदूताला समुद्रावर भूमीवर उभे राहिले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला आणि जो युगानुयुग जिवंत आहे, परत तो शब्द प्रयोग आपण जो पहिले बघितला, जो राजासनावर आहे तो देव आहे आणि तो त्याच्याबद्दल नेहमी सांगितलेला आहे, तो युगानुयुग जिवंत आहे. येशू ख्रिस्ताचा आला संबंध तर नेहमी येणार की तो वधलेला कोकरा किंवा तो जो युगारंभापूर्वी मारण्यात आला होता तो प्रभू येशू ख्रिस्त जो युगानुयुग जिवंत आहे असं येईल. म्हणून हा फरक प्रकटीकरणामध्ये परमेश्वर देव आणि प्रभू येशू ख्रिस्त याला समजण्यासाठी छोटीशी किल्ली आहे. आणि मग तो आपली शपथ घेतो आणि म्हणतो की आणखी अवकाश लागणार नाही. मग त्याच्या हातामध्ये एक छोटं पुस्तक आपल्याला दिसतं, जे 7वा देवदूत पाहतो. तो म्हणतो की दास संदेष्ट यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गुज पूर्ण होईल, देवाचा लेख पूर्ण होईल. आणि मग तो म्हणतो की तू असं कर, आता हे जे पुस्तक आहे ते घे. आणि तो म्हणतो तू हे घे आणि खा. आणि ते लहानसं पुस्तक तो घेतो, तो खातो आणि तोंडाला मधासारखं, आणि खाल्ल्यावर कडू लागलं, पोटाला कडू झाले. काही ठिकाणी उलट आहे, खाताना कडू, पोटाला गोड. गर्भित शब्द प्रयोग आहेत हे,
अभ्यासाचे, पण आपण त्याचं लागूकरण कसं करावं हे आपण ठरवायचं आहे. 11व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला दिसतो की मग मोजमाप सुरू होतं. तो म्हणाला, बोरू, हा बोरू घे, उठ, देवाचं मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. आपल्या प्रत्येकाचं मोजमाप करायला ठेवलेलं आहे एक देवदूत. तो कोणतं घेणार माप? मंदिर, वेदी, उपासना करणारे लोक. बाहेरचे अंगण सोड, त्याचं माप घेऊ नको. कोणाचं घे? फक्त या गटाचं घे. आणि तो आपल्या कामाला लागतो. आणि मग काय होतं की आपल्याला 4थ्या वचनामध्ये दिसतंय की जैतुनाची 2 झाडे आणि 2 समया, 2 साक्षीदार यांचं चित्रण या प्रकारे केलेलं आहे. 2 झाडे, 2 समया म्हणजे वचन 3. हे माझे कोण आहेत? 2 साक्षीदार आहेत. त्यांची ती उपमा आहे. आणि मग ते जेव्हा त्यांना कोणी त्रास देईल तर ते त्यांच्यात मुखातून अग्नी निघेल असं म्हटलेलं आहे आणि ते त्यांना नष्ट करेल. पण ह्यांना पुन्हा एकदा देवाच्या राज्यासाठी रक्तसाक्षी व्हावं लागेल असं आपल्याला पुढे वाचायला मिळतं. पण त्यांना अनेक अधिकार देण्यात आले होते. त्यांना पृथ्वीवर पाऊस पडू नये वगैरे आणि पाण्याचं रक्त करणं वगैरे, पिढा त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या आणण्याचा अधिकार त्यांना दिला होता. पण जेव्हा ते असं करतील त्यावेळेला त्यांच्या विश्वासासाठी आणि साक्षीसाठी हा जो श्वापद आहे तो खालून वर येईल आणि तो त्यांच्या विरुद्ध युद्ध करेल आणि त्यांना मारून टाकेल. म्हणजे मानवी सत्ता असहाय्य ठरली या 2 साक्षीदारांना तोंड द्यायला, तेव्हा सैतानी सत्ता वर आली आणि तिने यांना मारलं. काही वेळाने असं झालं मग की हे जे मारलेले होते यांना 3.5 दिवस असं म्हटलेलं आहे, 3 days and half, म्हणजे 3.5 दिवस ते दुःख सहन करतील, मरतील, त्यांना कबरेत ठेवण्यात येईल आणि मग ते पुन्हा वरून येणारा एक आत्मा आहे तो त्यांच्यामध्ये शिरेल आणि त्यांना ते जीवन करून पुन्हा स्वर्गी घेऊन जातील. अशी ही गोष्ट आहे. म्हणजे हे साक्षीदार या प्रकारे आपल्याला समजून घ्यावे लागतील. नंतर आपल्याला दिसतं की मोठा भूमिकंप. आता भूमिकंप सध्या फार मोठा विषय आहे. पण एकाच वेळेला हजारो लोक मरतात आणि एवढी साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला नुकतंच माहीत आहे म्यानमार आणि थायलंडमध्ये असाच भयंकर भूमिकंप झाला. शास्त्रज्ञ म्हणत आहेत भारतामध्ये ती शक्यता आहे. आपल्याला माहीत नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की कदाचित त्यामुळे फार मोठं नुकसान, जे किनाऱ्यावरचे शहर आहेत कदाचित ते नष्ट होतील, एकतर बंगालच्या खाडीमध्ये किंवा अरबी समुद्राच्या, म्हणजे मुंबई ते कन्याकुमारी किंवा कन्याकुमारी ते कोलकाता या दरम्यान फार भयानक प्रकार भूकंपाच्या द्वारे घडू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. 7वा मग जेव्हा देवदूत ते कार्य करतो आणि मग देवराज्य आपल्या हाती घेतो. तर या प्रकारे आपण बघतो की ह्या गोष्टी घडल्यावर मग आपल्याला पुढे जायचं आहे की 12 ते 15 या अध्यायामध्ये. आणि 12 ते 15 अध्यायामध्ये जे आहे ते मजेदार जरी असेल तरी परत एकदा लक्षात ठेवावं लागतं की देवाच्या लोकांना छळ करणारे जिवंतच आहेत, ते काही मरत नाही. 1-2 मिनिटं द्या मला, मी स्लाइड चेंज करून घेतो. ना भूमिकंप झाला, दूत आला आणि मग स्वर्गामध्ये काय घडलं वचन 12-16 त्या स्त्रीचं वर्णन आहे. खाली सूर्यतेज पांघरलेली आणि मग त्यानंतर आपल्याला स्वर्गामध्ये 7व्या वचनात वाचलं तर स्वर्गात युद्ध सुरू होतं. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले.
त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. ह्या युद्धानंतर त्याला हरवण्यात आलं. 11 वचनामध्ये लोकांनी म्हणजे विश्वासणाऱ्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे त्याला जिंकले. मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. मग स्वर्गामध्ये आनंद करा असं म्हटलेलं आहे आणि सावध राहा असं पण म्हटलं. आणि मग तो खाली टाकला गेल्यावर त्या स्त्रीचा पाठलाग करतो आणि आपल्याला दिसतं की तो तिला पाठलाग करीत असताना अचानक मग तो सर्व झाल्यावर लढाई करण्यास परत निघून जातो. आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे वचन 17 तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. म्हणजे आता तो स्त्रीला सोडतो. आता ही स्त्री ही असं म्हणतात की यहुदी राष्ट्र पण आहे, कोणी म्हणतात ती मंडळी आहे, कोणी म्हणतात की 1,44,000 जे ब्रह्मचारी होते है ना, निष्कलंक जीवन जगणारे ते होते. असे अनेक त्याच्यामध्ये विषय आहेत किंवा विचार आहेत. आपल्याला त्याला महत्त्व कमी द्यायचं आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे की आता गरज आहे की देवाची उपासना करण्यासाठी आपल्याला परत संधी मिळत आहे. काही दूतांमध्ये, काही स्वर्गामध्ये. कारण आता युद्ध फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित नाही. आता आपण वाचलं स्वर्गात सुद्धा है ना, हा लोट वरपर्यंत चाललेला आहे. पुढे आपण पाहतो की हे सर्व झाल्यावर आपल्याला दिसतं की 12व्या अध्यायामध्ये जे होतं की एक चमत्कार दिसला. तर तो या प्रकारे आहे की ती एक स्त्री होती अशा प्रकारे पांघरलेली आणि मग एक मोठा ड्रॅगन, इंग्रजीमध्ये म्हटलं एक सर्प किंवा अग्निवर्ण सर्प, 7 डोके असलेला, त्याच्यावर 7 मुकुट होते, तो येतो आणि मग तो हल्ला करतो. आणि आपल्याला दिसतं की त्यामुळे 1/3 पूर्ण काहीतरी 7 डोकी शिंगे होते, त्याने 1/3 तारे जमिनीवर पाडले आपल्या शेपटीने. हे तारे पडणे म्हणजे असं म्हणतात की हे देवदूत आहेत असं पण मानलं जातं. आता ही भाषा अशी असल्यामुळे आपण जास्त त्यावर विचार करत नाही. परंतु लक्षात ठेवा की हा जो रक्तवर्णी सर्प आहे त्याच्या शेपटीमध्ये पण ताकद आहे की त्याने तारे 1/3 ताऱ्यांना खाली पाडलं. आणि ते शब्दप्रयोग मराठीमध्ये जे आहेत त्यामुळे आपला अंदाज येऊ शकतो की दूत असू शकतात, आपल्याला नक्की माहीत नाही. मग पुढे असं होतं की तो त्या स्त्री समोर येतो आणि जी मूल प्रसवणार होती आणि त्याला मग पुन्हा ढकलून द्यावं लागतं, खाली पाठवून द्यावं लागतं. आणि तो पुन्हा पृथ्वीवर जेव्हा येतो तेव्हा त्याच्याबरोबर तो देवदूत घेऊन येतो असं आपण वचन 7 मध्ये वाचतो की ते युद्ध झाले आणि मिखाएल वगैरे निघाले आणि अजगर आणि दूत हे लढले, त्यांना खाली टाकण्यात आले आणि मग त्याला अधिकार खाली पृथ्वीवर पुन्हा एकदा नव्हता तरी तो युद्ध करतो. आणि त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे तो अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे. हा सैतानाचा जो सिद्धांत आपण शिकतो आणि त्याच्या पतित दूतांचा भूतांचा एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती ही की सैतान कधीही कोणाचं भलं करू शकत नाही. हे लक्षात घ्या. त्याची सैतानी शक्ती, त्याचे दूत आणि भूत कोणत्याही प्रकारचं तुम्ही म्हणा, त्याच्या उपासनेच्या द्वारे म्हणा, त्याच्या शक्तीच्या द्वारे म्हणा, त्याच्या मूर्तीपूजेमुळे म्हणा, त्याच्या संपर्कामुळे म्हणा, तो आपलं कोणाचंही भलं करू शकत नाही. आणि जे त्याचा वापर करतात त्यांचं भयंकर पतन होतं, त्यांचे भयंकर हाल होतात. पुन्हा सांगतो, नीट लक्षात घ्या ही गोष्ट आणि म्हणून सांभाळा. देवबापाने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे, बुद्धी दिली आहे,
चांगलं मन दिलं आहे, यांच्याकडे बघा. आणि आपल्याला नुकतंच बरंच काही सोशल मीडियावर वाचायला मिळत आहे. चाहत्यांना फार मोठा धक्का बसलाय की असं काय झालं. मला माझ्या वकिलाने पाठवलं सुप्रीम कोर्टाच्या, तर विचार झालो की त्याला तर अगोदरच खुनाच्या खटल्यामध्ये पकडलेलं होतं आणि शिक्षा झाली होती. मी म्हटलं हा सुटला कसा, हा सुटला कसा काय. आणि नंतरचे हे प्रकरण आहेत अशा बाबांचे. शैतान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तो देईल तुम्हाला काहीतरी, पण त्याचा शेवट काय होईल, बदल्यामध्ये होईल. तो बदला घेलच, तुमची वाट लावल, माझी वाट लावल. तो फार सांभाळावं लागतं यामध्ये. असे अनेक जण आहेत. आता माहीत नाही त्याचा म्हणजे शेवट कुठे होणार आहे. मला असं वाटतं मंडळांसाठी खतरे की घंटी आहे. पुन्हा एकदा 10 विचार करण्याची, आणि विशेषतः नेत्यांनी सांभाळा. अहो नेत्यांनो, तुम्हाला कोणी चांगला माणूस काही सांगत असेल तर ऐका पाहिजे. तो साधारण असेल, अधिकार नसलेला असेल, कोणी असेल, तो जर सांगत असेल की जपा, गडबड आहे बरं का, फुशारकी म्हणून, गर्व म्हणून, मोठं नाव म्हणून घाई करू नका. स्वतःलाही लाखो लोकांना दुखापत होते. दुसऱ्याच दिवशी असं म्हणतात की त्याचा डेरा रिकामी दिसला सगळा दुसऱ्याच दिवशी. आणि कमाल आहे, अब्जोपती बनला, काय फायदा झाला. त्या बिचारा बाईला जिने 7 वर्ष लढा दिला, तिला शिवाय देऊन राहिले लोक की तू ख्रिस्ती होती, तू क्षमा करायची होती. ती म्हणाले हो ना, हा त्याच्यावर त्याने काय काय केलं. तिला म्हणे मला नाही लाज, मला बोलावंच लागेल मग. आणि जेव्हा तिने प्रमाण दिले, आश्चर्य वाटतं. आणि मला नवल वाटत नाही, कारण पैसा असल्यावर पुष्कळ काय होतं. पण बघा, जर जगामध्ये न्याय कधी कधी घडतो असा, तर देवाचा न्याय ह्यापेक्षा मोठा होईल. म्हणून ह्या घडामोडी ज्या आहेत आपल्याला सावध करायला पाहिजे. असं आहे, हे चित्ररूपात जरी असेल तरी सारांश तोच आहे की पुष्कळ जण अजूनही तसंच करतात, केवळ प्रसिद्धीसाठी, पैशासाठी किंवा लाभासाठी, नावासाठी. तर त्याचा शेवट वाईटच होणार. शैतान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही आणि मी कोणी असो, असा आहे त्याचा अर्थ. म्हणून आपल्याला आणि मंडळांना फार सांभाळायचं आहे. आणि मग आपल्याला कोकरा दिसतो वचन 10 मध्ये की ख्रिस्ताचा अधिकार. आणि वचन 11, कोकऱ्याच्या रक्तामुळे, वचनाच्या, साक्षीच्या वचनामुळे मरायची पाळी आली तरी जीवावर प्रीती केली नाही असे लोक. देव दिसतो, ख्रिस्त दिसतो, कोकरा आहे, आणि त्यावर प्रेम करणाऱ्यांचं हे वर्णन आपल्याला दिसतं. आणि मग परत 13व्या वचनापासून पुढे तो अजगर काय करतो याचं पूर्ण वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. आणि मग त्याचमध्ये 13वा अध्याय येतो, ते श्वापदाचं आहे, जे समुद्रातून बाहेर येतं. है ना, मी श्वापद पाहिले, ते समुद्रातून वर आले. 10 शिंगे, 7 डोके, 10 मुकुट, आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. आणि मग तो जो आहे तो अतिशय चपळ आहे, चित्त्यासारखे पाय अस्वलासारखे, तोंड सिंहाच्या तोंडासारखे. त्याला शक्ती आहे, आसन व मोठा अधिकार अजगर त्याला देतो. आणि मग ते घटना घडत असताना आपल्याला दिसतं परत तो वचन 7, पवित्र जनावर लढण्याची, जिंकण्याची मुभा त्याला देण्यात आली. आणि मग ज्या कोणाची नावे वचन 8 जगाच्या स्थापनेपासून वडलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ज्या कोणाला कान आहेत तो ऐको. या प्रकारे हे वर्णन आपल्याला दिसतं की कसं म्हणजे देव एक एक घटना देत असताना या श्वापदाच्या जे 666 हे जे अंक आहे त्याकडे लक्ष देण्यात वेळ दिला तर आपण कधीतरी ह्यावर बोलू, कारण शास्त्रज्ञांनी खूप चांगलं संशोधन केलेलं आहे.
परंतु दरवेळेला जेव्हा कोणी हे भाकीत करतं की असा हाच असेल तोच असेल, तर नेहमीच चुकलं. मागच्या 15 वर्षात अगदी म्हणजे सद्दाम हुसेन पासून सगळंच चुकत आलं. मागे काही वर्षापूर्वी मी ऐकलं की ते म्हणाले की आता डोनाल्ड ट्रम्प आहे 666, पराभूत झाल्यानंतर हा आता बदला घेईल असं ते म्हणत होते. कोणी म्हणत होते हा आहे, कोणी म्हणत तो आहे. आपल्याला माहीत नाही अजून, कारण ही संख्या इब्री भाषेतील आहे, ग्रीकमध्ये नाही. आणि ही संकल्पना इब्री संकल्पना आहे. परंतु याला ज्याला आपण म्हणतो की न्यूमरिकल कोड, इब्री लोक काही भाषा सांकेतिक संख्यांमध्ये वापरत होते. म्हणजे त्याचा अभ्यास करणं मजेदार आहे, पण आता आपण ते करू शकत नाही. पण हा 666चा उदय 13व्या अध्यायाच्या शेवटी होतो. 14व्या अध्यायामध्ये आल्यावर आपल्याला दिसतं की कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडतो. त्याच्याबरोबर त्याचं नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. आता पुन्हा एकदा इथे ती संख्या आली. कपाळावर 2 नावं आहेत, कोकऱ्याचे आणि त्याच्या पित्याचे. हा शब्दप्रयोग वारंवार आहे, कपाळावर खूण. मग राजासन आहे, तिथे आपल्याला दिसतं की मग एक देवदूत उडताना पाहतो आणि त्याच्याकडे सार्वकालिक सुवार्ता असते आणि तो म्हणतो देवाची भीती बाळगा, त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. हा देवदूत पुन्हा घोषणा करतो 3 गोष्टींसाठी. पहिली गोष्ट ही आहे देवाचं भय, दुसरी गोष्ट आहे देवाचं गौरव, आणि तिसरी गोष्ट आहे देवाला नमन किंवा देवाची उपासना. याचा अर्थ असा आहे, या गेलेल्या सर्व अध्यायांमध्ये 4 ते 14 या 10 अध्यायांमध्ये या 3 गोष्टी लोक विसरून गेले आणि त्याची आठवण आता परत देण्यात येत आहे की तुम्ही हे करा. आणि तितक्यामध्ये मग 8वं वचन येतं 14:8 मध्ये की दुसरा देवदूत येऊन म्हणतो पडली मोठी बाबेल पडली. एकदम तो घोषणा करतो. आणि मग पुढे आपल्याला दिसतं की हा जो संदर्भ आहे, रक्ताचा प्याला तिच्याकडे होता, तिने तो आपल्याजवळ ठेवला आणि तिला ते जे आध्यात्मिक लागूकरण आहे ते मी इथे घेत नाही. परंतु मग काय झालं की देव त्यावर दुसरा प्याला ठेवणार आहे आणि तो क्रोधरूपी द्राक्षरस आहे आणि ह्यापासून त्या मनुष्य जातीला परत पीडा होणार आहे. आणि त्या पिढ्याचा शेवट युगानुयुगाच्या धुरामध्ये असणार आहे, म्हणजे पुन्हा एकदा जळणं राहणार आहे. आणि म्हणून 13व्या वचनामध्ये आल्यावर आपल्याला दिसतं की म्हणून तो म्हणतो लिही प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. खरंच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल, त्यांची कृत्य तर त्यांच्याबरोबर जातात. फारच सुंदर हे वर्णन आहे की नाश झाल्यावरही देवाच्या लोकांना देव आशा देतो. आणि मग हंगाम येतो, त्या हंगामाबद्दल वर्णन आहे परत की त्या हंगामाची कापणी करावी असं त्या देवदूता म्हणजे देवाला वाटतं. आणि तो हंगाम फार जबरदस्त आहे त्याचा अभ्यास करणं. आणि आपल्याला दिसतं की राजासनासमोर 4 प्राणी वडील नवे गीत गात होते. पुन्हा एकदा तेच, ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. परत तो संदर्भ 1,44,000चा आहे ना. 4 प्राणी पुन्हा आले. आणि मग 14 ते 16 मध्ये आपल्याला दिसतं की मग पांढरा घोडा, पांढरा मेघ व मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी दिसतो. आता येथून मग संदर्भ येशू ख्रिस्ताबद्दल हळूहळू आपल्याला येऊ लागतो. अजून येशूला प्रगट केलेलं नाही. आता मनुष्याचा पुत्र आला
मनुष्याचा पुत्र ही संकल्पना 2 भविष्यवादामध्ये आहे, दानियल आणि यहेजकेल. म्हणजे मग आता इथून तुम्ही जर मागे जाल दानियलाकडे, यहेजकेलकडे, तर तुम्हाला बरंच काही समजेल. फरक हा आहे, यहेजकेलला मनुष्याचा पुत्र संदेष्टा म्हणून देव संबोधतो, तो मशियाबद्दल बोलत नाही, जेव्हा की दानियल मशियाबद्दल बोलतो. हा फरक आहे. तेवढंच वाचताना लक्षात ठेवा, शब्दप्रयोग वारंवार येईल मनुष्याचा पुत्र, परंतु यहेजकेलला तो त्याच्याबद्दल आहे, मशियाबद्दल नाही. दानियेला जो आला मनुष्याचा पुत्र, जो पुराण पुरुष म्हटलेला आहे, तो मशियाबद्दल आहे. आणि मग आपल्याला दिसतं की धारदार विळा, द्राक्षीचे घड, देवाच्या मोठ्या कुंडात टाकणे आणि त्याचा शेवट भयंकर होणे तुडवलं जातं. आणि म्हटलेलं आहे की रक्त वाहिले ते रक्त घोड्यांच्या लगामांना पोहोचेल. कमीत कमी 7 फूट 8 फूट असेल घोड्याचा लगाम, म्हणजे तोंड. आणि इतिहासकार योसेफस असं म्हणतो की ज्या वेळेस येरुशलेमचा विध्वंस झाला आणि लोकांना मारण्यात आलं, तर त्या दरम्यान झालेल्या त्या सर्व युद्धामध्ये या शेवटल्या वेळेला कदाचित पावसाळा असावा, त्या युद्धामध्ये पाणी आणि रक्त किंवा अतिशयोक्ती पण असू शकते ती, पण तो जो प्रवाह होता लाल पाण्याचा आणि रक्ताचा, युद्धामुळे मारलेल्या गेल्यांच्या रक्ताचा, तर तो घोड्याच्या तोंडापर्यंत होता, लगामाच्या तिथपर्यंत आला. म्हणजे सांगायचं हे की इतकं मोठ्या प्रमाणावर हे होणार आहे. आणि देव चित्रांचा वापर करतोय की द्राक्ष म्हणजे माणसे आणि दुसरं म्हणजे कुंड, ज्याच्यामध्ये तोडणे म्हणजे तुडवणे आणि भयानक पीडा. आता येथे तुम्हाला जेव्हा वाचायचं असेल की द्राक्षीचे घड म्हणजे काय, तर तुम्हाला अडचण येऊ शकेल, बरोबर. अंजिराचं झाड म्हटलं तुम्ही तर तुम्ही म्हणाल इस्रायल आहे. आणि मग ऑलिव्ह म्हटलं तर कोण, मग जैतून म्हटलं तर कोण, मग आता द्राक्षीचे घड म्हटलं तर कोण है ना. आपल्याला विचार करावा लागेल. उडी मारू नका, योहान 10 मध्ये जाऊ नका, मी खरा द्राक्षवेल आहे असं मी ऐकलं आहे. लोक काही वेळेला शिकवताना हे सांगतात की आपल्याला या प्रकारे देव तुडवेल बरं का. अरे ते दंडात्मक आहे, तारणासाठी नाही ना. म्हणून थोडस गोंधळाची परिस्थिती या संदर्भात होऊ शकते. आणि मग स्वर्गामध्ये पुन्हा एकदा 15व्या अध्यायात आल्यावर आपल्याला चिन्ह देतं. आणि येथे मग आपल्याला दिसतात 7 वाट्या, 7 पिढा, 7 देवदूत 15 पासून पुढे. आणि त्याचा शेवट परत तसाच महाभयंकर होताना आपल्याला दिसतो. पहिला जे आहे आपल्याला दिसतं की ते मेघाने आपल्या देवाच्या साक्षीच्या मंडपाचं दार उघडलं गेलं. ते गीत गाणारे लोक आहेत वचन 2 मध्ये, आणि मोठी संख्या आहे. आणि वीणा घेऊन ते देवाचं गुणगान करून विशिष्ट एक गीत गातात. ते आहे मोशेचं गीत. आणि मोशेला कोणी गीत लिहून दिलं होतं? देवाने. लक्षात घ्या ही गोष्ट. ते गीत गातात, म्हणजे देव सुद्धा ते करतो. आणि या प्रकारे ते म्हणतात की तुला कोण भिणार नाही. तेव्हा देवाचे तेज, पराक्रम वगैरे वगैरे आपल्याला दिसतं. मंदिरामध्ये कोणाला जाता आलं नाही. या प्रकारे हा अध्याय आपला येथे संपतो. आता या 7 वाट्या आहेत की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की पहिल्या वाटीने घाणेरडे फोड, दुसऱ्या वाटीने समुद्र रक्तमय झाला, प्राणी मेले, तिसऱ्या वाटीमध्ये नद्या पाण्याचे झरे रक्तमय झाले, चौथ्या वाटीमध्ये सूर्याने करपविले, 5व्या वाटीमध्ये श्वापदाच्या आसनावर बसलेलं कोणी दिसतं, त्याने 6व्या ह्याच्यामध्ये फरात नदीवरती वाटी ओतली, आणि 7व्यामध्ये अंतराळामध्ये घोषणा होते की झाले. हा शब्द फार
फारच म्हणजे प्रभावी आहे. डन किंवा फिनिश्ड झालं. देव म्हणतो माझा बदला घ्यायचा होता तो जवळजवळ आता झाला. विजा चमकल्या, नगरीचे विभाग झाले वगैरे पुष्कळ काय आहे. ह्या त्या पिढ्यांचं वर्णन तुम्हाला दिसेल. हे दुसरं, हे तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, हे सातवं. आणि यानंतर मग आपल्याला दिसतं की तो म्हणतो मी पुन्हा येतो. वचन 15, 16-15 मी पुन्हा येतो. आणि ही आश्वासन दिल्यावर आपल्याला समजतं की आता आपल्याला आपली तयारी करण्याची फार गरज आहे. आणि मग तो अशी घोषणा केल्यावर आपल्याला दिसतं की हर्मगिदोनचं युद्ध सर्वात मोठा विषय युद्धाचा हा आहे. आणि अनेक भविष्यवाद त्याच्याबद्दल आहेत की ते कसे डोंगर सपाट होतील, कशी म्हणजे पठारे कशी निर्माण होतील आणि सपाटीवर हे युद्ध लढलं जाईल असं म्हणतात. आणि हे हातगाईचं युद्ध असेल, म्हणजे 1 to 1 समोरासमोर माणसे लढतील असं. कारण नरसंहार जास्तीत जास्त झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि मशीनने का बरं, बॉम्बनेच का बरं, रणगाड्यांनीच का बरं, बंदुकांनीच का बरं माणसाला मारावं, आम्ही पण तेवढंच भयंकर करून दाखवू, अशी माणसामध्ये एक तिरस्काराची आणि भयंकर रक्त पिपासूपणाची वृत्ती येईल या युद्धामध्ये. आणि तुम्ही आजकाल बघत आहात की कोणाला कापून फेकून देणं असं करणं घराघरात पण काही साधी गोष्ट झालेली. इतके भयंकर खुनाचे प्रकार घडले घराघरात, वाचूनच कस तरी वाटतं की काय माणसं असं असू शकतात है ना. आता नुकतंच एक जे प्रकरण आपण 15 दिवसापूर्वी वाचलं होतं की काय बायको आपल्या नवऱ्याला या प्रकारे मारून टिपामध्ये सिमेंट घालून बंद करून फिरायला निघून गेली आणि मौज करताना व्हिडिओ टाकते, नाचताना, खाताना, फिरताना. काय कमाल आहे. इतकं भयंकर 15 तुकडे केले म्हणे त्याचे. ते वाचूनच कस तरी वाटतं आपल्याला. अशी दशा आज आहे, अशी स्थिती आज आहे. त्याचं एक कारण आहे की माणसं रक्तपिपासू होत आहेत. त्यांना असं वाटत मला सोडा, मी चिरफाडच करतो. आणि आपल्याला जपायचं आहे, ख्रिस्ती मंडळीला ह्याच्यात जपायचं आहे. आपल्याला पाहायचं आहे की ख्रिस्ताचं प्रेम, सहनशीलता, त्याग आणि आदर, जीवाचा आदर. हत्या करू नको. कोण काय करेल हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी माझ्या मित्रांच्या संपर्कात असतो, काही ठिकाणचे वृत्त वाचून फार वाईट वाटतं की दहशत मंडळांमध्ये दुसरे लोक निर्माण करून मारहाण काय करतात, नुकसान काय करतात आणि बिचारे तसंच सहन करतात. गावचे गाव सहन करतात. असं होत आहे. लोक वाईट आहेत का? नाही. जो शैतान खाली उतरला आता तो लोकांना चेतवत आहे, तुम्ही रक्त पिपासू बनू शकता. शहीद होणं बंद करा आता. करा आता, दाखवा तुम्ही पण कोणीतरी आहात. आणि ही वृत्ती युद्धामध्ये दिसेल असं म्हणतात. आणि मग 7वा दूत आपलं काम करतो 7व्या वाटीने. आणि आपल्याला पुढे दिसतं की एक स्त्री आहे आणि तिचं वर्णन आहे. मी इथेच थांबू इच्छितो. तुम्हाला शेवटाला फक्त घेऊन प्रार्थना करू आपण. की मग आपण जेव्हा 22व्या अध्यायामध्ये येतो तर आपल्याला दिसतं की देवाचं राज्य आता ख्रिस्ताचं झालं. आणि कोण कोण कुठे कुठे जातील याचं विवरण आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं की आता 17, 18, 19 मध्ये 7 अग्निगंधकाच्या सरोवरामध्ये टाकले जाणारे गट आहेत. न्याय होणार, जीवनाच्या पुस्तकामध्ये सापडलं नाही म्हणून. आणि त्याच्यामध्ये आहे खोटा श्वापद, खोटा संदेष्टा, श्वापद, सैतान, त्याचे दूत, मरण, अधोलोक आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात, कोकऱ्याच्या पुस्तकात आढळले नाहीत ते 7 जण जातील. मरण आणि अधोलोक शेवटी आहे. त्याचं कारण आहे की आपला शेवटला शत्रू 1 करीन 15:26 कोण आहे? मरण आहे. आणि त्यानंतर मग 20, 21, 22 मध्ये
एकदम जल्लोष आपल्याला वाचायला मिळतो की जीवन आता उपलब्ध झालंय. आणि ते किती? सदा सर्व काळाचं जीवन उपलब्ध झालंय. कारण मरण, अधोलोक तेही गेलं, सैतानही गेला, दूतही गेले, श्वापदही गेलं, आणि तो खोटा संदेष्टाही गेला, आणि ते लोकही गेले. किती मोठा श्वास आपण सोडू. हो बापरे, संपलं एकदाच. गेली एकदाची या जगातली ती धावपळ, पापाचा प्रतिकार करणं आणि सर्व सहन करणं, नुकसान पत्करणं, तरी येशूवर विश्वास ठेवून जगणं आणि मरणं. तेव्हा ते होईल. तेव्हा मग जे म्हटलंय की देव आपल्या लोकांचे काय करेल? अश्रू पुसून टाकेल. आणि तो दिवस जेव्हा येत आहे, तर या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा या पुस्तकातून वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. हा इशारा देऊन आपल्याला आशीर्वाद दिला जातो आणि हे पुस्तक संपतं. वेळाभावी मी येथे थांबतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवावं आपण की 19-20 पर्यंत जबाबदारी होती, ती पार पाडली नाही आणि त्याचा शेवट अतिशय भयंकर झाला. देवाने जे दिलं होतं स्वतःला, समाजाला, देशांना आणि सर्व प्रकारच्या मंडळींना, विश्वासणाऱ्यांना, त्यांचा उपयोग त्यांनी केला. पण काही वेळेला काही जणांनी केला नाही. त्यातल्या त्या जगाने, ज्या देवाने त्यांना हे सर्व दिलं होतं, त्यातल्या त्या सार्वकालिक जीवन, तिकडे पण ते वळले नाहीत. शेवटी काय वाक्य राहिलं? सार्वकालिक दंड. आणि तोही थोडा थोडका नाही, एकामागे एक, कमीत कमी 21 पिढ्या तर ह्याच झाल्या. मध्ये आलेले युद्ध ते वेगळे, आणि सैतान खाली होतो ते कार्य करतो ते वेगळं, आपसातलं मारामाऱ्या आणि मरण वेगळं. ह्या इतक्या भयंकर गोष्टी देवाने दिल्या. हे का सांगण्यात येत आहे या पुस्तकामध्ये? मंडळीने सावध व्हावं, मंडळीने सुधरून घ्यावं, मंडळीने पश्चाताप करून सर्व वाईट ते टाकून ख्रिस्ताला आणि कोकऱ्या रक्ताने शुद्ध होऊन आपली वस्त्र शुद्ध करून घ्यावी. कारण त्याच्या येण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून स्वर्गीय दृष्टांत जो आहे नव्या यरुशलेमचा वगैरे, तो मला वाटतं 7-10 झाले. आपण वेळ मिळाला पुढच्या वेळेस देवाने कृपा दिली तर करू. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी अगोदर दिलेलंच आहे, तुम्हाला विवरण वाचता येतं. फक्त त्याच्यातल्या ज्या किचकट गोष्टी आहेत, काही सैद्धांतिक आहे, काही चित्रभाषेच्या आहेत. तुम्हाला जर काही असा प्रश्न पडला, काही असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही मला पाळसाहेबांना कोणालाही सांगा, तुम्हाला मी थोडं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. माझी उत्तरे अतिशय अचूक असतील असं मी सांगत नाही, कारण कमीत कमी 5 मतवाद आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे. मी समतोल मानणारा आहे की असं असू शकेल, आणि माझा पूर्ण विश्वास आहे मंडळी त्या संकटात जाणार नाही. जो दानिएलचा भविष्यवाद आहे त्याच्यात जाणार नाही. काही म्हणतात जाईल, कारण तिथे असं दिसतं की काही लोक मागे राहिले आहेत. ते ख्रिस्ती पण आहेत, यहुदी पण आहेत, देवाचं भय मानणारे पण होते, पण वेळेवर सावध झाले नव्हते, मागे राहून गेले. ते चांगले होते, त्यांना संधी नाही मिळाली. मग कशी काय संधी मिळेल? तुम्ही कृत्य करा आता आणि सहन करा आता तुमच्या विश्वासासाठी, तरच तुम्हाला संधी मिळते. तर चांगली वेळ आहे तोपर्यंत हे करावं. त्याला आपण म्हणतो कृपेचा समय. आणि म्हणून देव या वचनाच्या द्वारे आपल्याला शिकवतो की आपण सावध व्हावं, कारण त्याने सांगितल्याप्रमाणेच घडेल. देव तुम्हाला सहाय्य करू. मला हे तुम्हाला द्यायला आवडलं असतं, पण फार मोठं आहे. 220च्या जवळपास स्लाइड्स आहेत, फार मोठं आहे. आणि तुमचं मोबाईलचे बरंच काही खाऊन जाईल, बाईट्स खाऊन जाईल. म्हणून थोडं जर मला संधी द्या, मी तर मला ह्याचं मी कोणत्या तरी प्रकारे ह्याला GIF म्हणतात, ही जी मुवमेंट आहे
ही त्याला थांबवता आली मला, आणि मग ते चित्र घेता आलं तर सोपं होईल. तुम्हाला असंच पाहिजे असेल तर जरा कठीण जाईल असं मला दिसतं, पण 200च्या जवळपास स्लाईड्स आहेत. तुम्हाला असं वाटतं की मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला काही द्यावं, तर तुम्हाला मी द्यायला तयार आहे. हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला विना मोबदला आहे, ते तुमची सेवा मला करायची आहे. आणि 220 स्लाईड आहे, त्याच्या हे मी प्रिंट पण ठेवलेले आहेत. आलं का लक्षात? तुम्ही प्रिंट पण करून घेऊ शकता, तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता. पुन्हा एकदा देवाचे आभार मानत एस.ए. चर्च नंदुरबारचे अध्यक्ष व महामंडळ सोबत आपण सर्व आणि आपण दास, आपण सर्व ह्या वर्षभरात आलो. देवाने आपल्याला आशीर्वाद दिला, देवाने आपलं सहाय्य केलं, मला सहाय्य केलं. मला आणि अनुप पाळेकरांना एक दिवस न चुकता जवळजवळ आम्ही जमलो. देवाने ही कृपा दिली, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि आपण आलात त्याने मला आशीर्वाद मिळाला. मी देवाचे उपकार मानतो आणि तुम्हाला मी धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद पाळक साहेब. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. सोबतच सन्माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर राजेश वळवी सर, संपूर्ण चर्च कमिटी, या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण की प्रियजन हो, हे अध्ययन आपल्या सगळ्यांसाठी सुरू केलं होतं व ते प्रभूने आशीर्वादित केलं. पुढचा सप्ताह हा आपल्या सायंकाळच्या सभेचा शेवटला सप्ताह असेल. कारण की 13 तारखेच्या एप्रिल महिन्याच्या 13 तारखेपासून झावळ्याचा रविवार आणि दुःखसहन सप्ताह आपण साजरा करणार आहोत. त्या अनुषंगाने आज आपण प्रगटीकरण या ठिकाणी थांबवत आहोत. यासाठी मी सारा मान महिमा प्रभू परमेश्वराला देतो व सर्वांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपला मनपूर्वक आभार मानतो. कारण की यामागचं अध्ययन, यामागचा संपूर्ण गोषवारा घेणं हे फार मोठं काम आहे. प्रभूने त्यासाठी तुम्हाला शक्ती पुरवली. देवबाप तुम्हाला चांगलं आरोग्य देव, तुमच्या परिवाराला सहाय्य करो. सोबतच जी गौरवी सेवा आपण करीत आहात, प्रभू देवबाप ती आशीर्वादाची करो. आजच्या सायंकाळी समारोपाच्या प्रार्थनेसाठी मी सन्माननीय रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. आपले नित्याचे सर्व विषय आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करावी. परीक्षा आता हायस्कूलच्या सुरू होणार आहेत, त्यासाठी आपण प्रार्थना करावी. पावसाचं वातावरण आहे, वादळाचं वातावरण आहे, यामध्ये प्रभूने सगळ्यांना आरोग्य द्यावं. सोबतच आपल्यासाठी एक सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय नूतन वर्षा वळवी मॅडम यांना महाराष्ट्र शासन शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षण महासंघ यांच्या वतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. आज तो जाहीर करण्यात आलेला आहे. तर त्यासाठी देखील एक उपकार स्तुतीची प्रार्थना नूतन वर्षा वळवी मॅडम यांच्यासाठी कृपया आपण करावी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार असल्या कारणाने आपण साखळी प्रार्थना घेणार आहोत व साखळी प्रार्थनेच्या सोबतच सायंकाळी मनन चिंतन सुद्धा असेल. तर आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. मी पाळक साहेबांना पुढे येण्याची विनंती करतो. कृपया आपण प्रार्थना करा. प्रभूची प्रार्थना म्हणून आपण आशीर्वाद घेऊया. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. या मागील काही आठवड्यांमध्ये आम्हाला हे प्रगटीकरण हे पुस्तक शिकण्याची, त्यावर अध्ययन करण्याची संधी तू दिली आणि तुझे दास रेव्हरंड डॉक्टर जे जयकर यांनी अतिशय अभ्यासूपणाने या सर्व गोष्टीची मांडणी केली. आणि प्रभू दानिएल आणि प्रगटीकरण हे जे रहस्य तू अनेक वर्षापासून गुप्त होतं ते योहानाच्या द्वारे प्रगट केलं. तरी ह्या सांकेतिक भाषेमध्ये असलेलं हे प्रगटीकरण समजण्यासाठी पुष्कळदा सर्व विश्वासणाऱ्यांना जड जातं. आम्ही अनेकदा त्याचं अध्ययन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. तरी पण जितकं आम्ही अधिक समजून घेऊ तितकं अधिक रहस्य आमच्यासाठी तू उकलतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्या येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ह्या घटना घडणार आहेत त्यापासून सावध व्हावं. आणि मंडळीला तू दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे जर प्रभू मंडळी ही स्वर्गामध्ये अंतराळामध्ये घेतली जाईल, परंतु जे राहतील त्यांची दुर्दशा काय होणार, या भयानक पिढ्यामधून प्रभू त्यांना कसं वाचवलं जाणार, या संबंधाने आम्ही विचार करत असताना परमेश्वर पिता तू आमच्यावर दया कर, कृपा कर. आणि आमच्यापैकी कोणी मागं राहू नये,
म्हणून प्रभू याच काळात आम्हाला संधी दिलेली पश्चातापाची, म्हणून तू मंडळांना सतत इशारा दिल्याप्रमाणे पश्चाताप कर. आणि प्रभू आम्हाला देखील पुन्हा एक वार नव्याने तुझ्यासमोर येऊन प्रभू असं कोणतंही पाप आमच्यामध्ये असू नये की जेणेकरून आम्ही त्या महान आशीर्वादाला मुकू. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, हे सर्व तू आमच्यासाठी सोसलेलं आहे. आमच्या पापण्यापराधासाठी त्या कालवरीच्या वधस्तंभावर तू मारलं गेलेला आहे. आणि प्रभू तुझी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. आणि म्हणूनच प्रभू हे सर्व पवित्र आत्म्याच्याद्वारे आज आम्हाला या कृपेच्या काळामध्ये तू शिकवतोस, समजून देतो, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आमची प्रार्थना आहे की जे हे अध्ययन मनन यामध्ये जोडले गेलेले आहेत, जे ऐकत आहेत, त्या ऐकणाऱ्या सर्वांना या वचनाच्याद्वारे तू आशीर्वादित केलंस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. या पुस्तकाचं संपूर्ण अध्ययन आणि प्रभू आमच्या समोर प्रगटीकरण करत असताना तुझ्या दासाला तुझी कृपा पुरवली, सहाय्य केलं. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो आमच्या SHHच्या सर्व मंडळांबद्दल, आमच्या नंदुरबार स्थानिक मंडळीबद्दल तुझे आभार मानतो. आमचे मान्य अध्यक्ष आणि पंचमंडळ प्रभू या सर्व सुविधा आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आम्ही प्रभू ऑनलाईन देखील या गोष्टी ऐकू शकतो. या सर्व केलेल्या आशीर्वादाच्या पुरवठ्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आज सायंकाळी आम्ही तुला विशेष धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू आमच्या प्राचार्य डॉक्टर नूतन वर्ष वळवी प्रभू, त्यांनी जे आतापर्यंत श्रम केलेला आहे, शाळेसाठी इतकी मेहनत केलेली आहे आणि त्यांच्या त्या मेहनतीचं फळ प्रभू त्यांना तू आशीर्वादाच्या रूपाने आणि त्यांचा मान सन्मान तू करत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि त्यांना पुन्हा जो आदर्श मुख्याध्यापक म्हणून जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांनी प्राप्त केलेल्या आतापर्यंतच्या सर्व मान सन्मानाबद्दल तुला धन्यवाद असो. कारण एक विश्वासणारी आमचे हे प्रभू बहीण प्रभू या शालेय कामकाजामध्ये त्यांना जे दिलेलं तू कृपादान आहे, त्यांनी ती मेहनत करून आमच्या हायस्कूलचं शाळेचं नाव उंच केलेलं आहे. आणि महाराष्ट्रभर प्रभू याद्वारे तुझं गौरव होत आहे. तुझी स्तुती असो. आज आम्ही पुन्हा प्रार्थना करतो, ज्या आमच्या नित्याच्या विनंत्या आहेत त्या तुझ्या पायासमोर ठेवत असताना येणाऱ्या दुःख संसप्ताहामध्ये येणारे तुझे दास जयस्वाल आणि सिंग यांच्यासाठी प्रार्थना आहे. त्या दोघांचं येणं मंडळ आमच्या मंडळीसाठी आशीर्वादाचं होते. आणि त्या पवित्र सप्ताहामध्ये आम्हा सर्वांची भेट घे. आम्ही प्रार्थना करतो की आम्ही जे नित्यनेमाने एकत्र येतो प्रभू, आमची प्रार्थना आहे की आम्ही जे काही मनन चिंतन करतो त्याद्वारे आमची आत्मिक उन्नती कर. आणि इतरांनाही प्रभू आम्ही शिकवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा दे. जे ऑनलाईन जोडले गेले आहेत त्या सर्वांना देखील तू आशीर्वाद दिलास, तुझा आभार मानतो. या अतिशय उष्णतेमध्ये आम्हा सर्वांचं जीव शरीर आत्म्याचं रक्षण कर. आणि प्रभू बदलत्या हवामानामध्ये अचानक अनेक ठिकाणी पाऊस पण पडत आहे आणि या पावसामुळे देखील अनेक अतोनात नुकसान होत आहे. आम्ही प्रार्थना करतो या निसर्गाच्या बदलत्या वातावरणामध्ये तू आम्हा सर्वांचं संरक्षण कर आणि चांगलं आरोग्य दे. आज सायंकाळी आम्ही पुन्हा धन्यवाद देत तुझी स्तुती आणि प्रशंसा करत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडतो तसेच तो आमच्या ऋणापासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती मान्य डॉक्टर जी जयकर पाळ साहेबांबरोबर, मान्य आमच्या अध्यक्ष आणि पंचमंडळाबरोबर, आमच्या SHHच्या सर्व मंडळांबरोबर, या अध्ययनामध्ये जोडले गेलेल्या प्रिय दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त
पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवने येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी आमेन. सर्वांना सलाम.